मराठा समाजाविरोधातील अन्यायाविरोधात मराठा संघटना आक्रमक झाली आहे। मीरा भाईंदरच्या पोलीस उपायुक्तांकडे मराठा संघटनांनी आता धडक दिली आहे। शिवसेना नेते संजय निरुपम यांनी मारहाण केलेल्या दुकानदाराला ते भेटणार आहेत। गुजरातमध्ये काही महिन्यांपूर्वी वर्षापूर्वी तिकडच्या उत्तर भारतीयांना गुजराती अस्मिता स्ट्रॉंग दाखवण्यासाठी उत्तर भारतीयांना ट्रेन भरून परत पाठवण्यात आलं होतं। तर इकडचा मराठी माणूस पक्षभेद विसरून एकत्र आला तर काय चुकीचं आहे? मराठी अस्मिता महाराष्ट्रात तितकीच महत्त्वाची आहे जितकी गुजराती अस्मिता गुजरातमध्ये महत्त्वाची आहे। हे इकडच्या आमदारांनी लक्षात घ्यावं। यांना एकच सांगणं आहे की तुम्ही स्वतःची पोटं भरायला आलेला आहात, तुम्ही कामधंदा करा आणि मराठी भाषेचा आणि मराठी माणसांचा जर अपमान केला तर त्यांच्या कानफाटीतच भेटणार। आणि हे मी ठामपणे सांगतोय, कारण की आमच्या मराठी भाषेचा आणि मराठी माणसांचा अपमान करायचा प्रयत्न केला तर असे कितीही मोर्चे काढावो, या मोर्चांना आम्ही जुमानत नाही। मीरा भाईंदरमध्ये सदैव या जोपर्यंत धरती सूरज चांद सगळं जोपर्यंत सगळं आहे तोपर्यंत फक्त मराठी माणसाचाच आवाज इथे राहील। आणि ह्या लोकांनी उपऱ्यांनी आलेत, ते कमवायला आले। तुम्ही कमवा, 4 पैसे कमवा, आमच्यासोबत 4 गोष्टी प्रेमाच्या गोष्टी करा, आम्ही तुमच्यासोबत 4 गोष्टी प्रेमाची करू। पण अंगावर येणार तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही। या ठिकाणचे जे सन्माननीय कोण शांतीदूत आमदार आहेत त्यांनी स्वतःच्या समाजाचा उल्लेख करून व्हिडिओ पसरवून समाजामध्ये अमराठी आणि मराठी तेढ निर्माण केला। आणि हे अमराठी व्यापारी मराठीच्या विरोधात रस्त्यावर उतरले। त्यांचं असं सांगणं आहे की या महाराष्ट्राची आम्ही वीज वापरू, पाणी वापरू, या ठिकाणच्या सुविधा वापरू, पोलीस प्रशासन वापरू, महापालिका वापरू, या राज्यामध्ये आम्ही राहू, परंतु या राज्याची राज्यभाषा जी 1964 मध्ये त्याचा परिपत्रक आहे ती आम्ही वापरणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।